आता RD किरवली यांच्यातला महत्त्वाचा मॅच आणि खऱ्या अर्थानं 8:45चा आजचा मॅच होता. थोडंसं उशीर झालाय. बाळसुब्रमण्यम अय्यर सरांना आपण ऐकतायत, क्रिकेट एक्सपर्ट म्हणून अनेक वर्ष या क्रिकेटवरती रुजू आहेत. या क्रिकेटची सेवा त्यांनी केलंय. मॅचचा टॉस महत्त्वाचा आहे. दोन्ही कर्णधार तिथे पोहोचतील. चला कांडपे आणि काडवळ थांबा. उत्कर्ष थांबा. जय बजरंग कांडवळ एकविरा कांडपे टॉस करूया. चला टॉस या. चला कॅप्टन टॉस साठी या. चला टॉस साठी या. संतोष बोलतायत तुमच्याशी. उत्कर्ष जय बजरंग कांडवळ एकविरा कांडपे टॉस करा. किरोलीचे सरपंच राकेश दिवगोळ साहेबांनी मोठं मन दाखवून ते म्हणाले आमची टीम खेळवायला हरकत नाही. मात्र आता कांडपे आले काय हरकत नाही. जे झालंय ते विसरून जावा आणि आता जे कमिटी सांगते ते ऐकून मॅच खेळा. कांडपे आणि कांडवळ. जय बजरंग कांडवळ एकविरा कांडपे. राकेश सर मात्र इथे आहेत, किरवलीचे सरपंच साहेब, आणि सरांना विनंती करतोय की आपण या. तुमच्या शुभ हस्ते मात्र आपण तो मॅचचा टॉस करणार आहोत. महत्त्वाचा मॅच सरपंच चषक 2025 सापे आणि सरपंच साहेब इथे आहेत. एका बाजूला सरपंच, एका बाजूला पोलीस पाटील. सामना महत्त्वाचा आणि इथे खांडवळ संघाचा कॉल असेल. सरपंच आणि इथे पोलीस पाटील आणि कांडपे संघाने टॉस जिंकलाय. सरांना विनंती करतो की आपण हे टॉस विनर टॉसला आपण हे देणार आहोत एनर्जी ड्रिंक, आणि तुम्ही मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. खऱ्या अर्थानं कर्णधारांकडे आपण अगदी शॉर्ट अँड स्वीटमध्ये जोडणार आहोत. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आणि या स्पर्धेचा महत्त्वाचा हा टॉस तर तुम्ही इथे जिंकलाय. सामना 4 षटकांचा आहे. एकंदरीत टॉस जिंकला, तुमचा निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करणार. फलंदाजीचा हा तुमचा निर्णय सकाळच्या सत्रामध्ये निश्चित स्वरूपात एक वेगळा निर्णय, तुम्ही धाडसी निर्णय घेतलाय, ज्यामध्ये 4 षटकांचं क्रिकेट आहे. 4 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना प्रतिस्पर्धी संघासमोर किती धावांचं डोंगर उभं करणार? 50 ते 60. या आधी कुठल्या स्पर्धेमध्ये एकमेकांच्या समोर आला होतात का? नाही. मग आता प्रथमताच हा तुमचा योग आहे. एकंदरीत सरपंच चषक 2025 सापेचं हे आयोजन नियोजन विनाशुल्क, एकही पैसा न देता इथे तुम्हाला क्रिकेट खेळायला मिळतं. या स्पर्धेचं मॅनेजमेंट गोरखनाथ सुतार साहेब आणि संतोषदादा सुतार यांच्याबद्दल काय म्हणाल? या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? नाही म्हणाल सापेचं आयोजन खूप सुंदर असतो आणि जयेश भाऊनी खेळण्याची संधी दिली, त्यांचा आभार. यस, हे होते विजयी कर्णधार. जाऊया आता. खांडवळ संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं तुम्ही जर टॉस जिंकला असता, तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग. आता तुम्ही देखील बॅटिंग घेण्याचा प्रयत्न होता, परंतु आता गोलंदाजी करायची आहे. मनाविरुद्ध तुम्हाला देखील गोलंदाजी करावी लागेल. 4 षटकांचा मॅच आहे. समोरचा संघ 50 धावा उभ्या करीन, हा त्यांचा मनसूबा आहे. तुम्ही किती धावांपर्यंत रोखणार त्यांना? आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत या स्पर्धेचं आयोजन नियोजन गोरखनाथ सुतार साहेब आणि संतोषदादा सुतार यांच्याबद्दल वक्तव्य काय तुम्ही स्पष्ट कराल? स्पर्धा खूप चांगली आहे आणि त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली, याबद्दल त्यांचे धन्यवाद. एकंदरीत दोन्ही संघांना मात्र त्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. पहिल्या मॅचला सुरुवात होते. खांडपे संघाने इथे टॉस जिंकलाय, प्रथमतः फलंदाजी स्वीकारलाय. लगेच मॅचला सुरुवात येईल आणि पहिल्या मॅचसाठी मायक्रोफोनवरती जोडले जातील भारताचा एक अभूतपूर्व आवाज, ज्यांनी अनेक वर्ष या क्रिकेटला वेळ दिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं 47 वर्षांचा ज्यांचा जो प्रवास राहिला, अर्थातच बाळसुब्रमण्यम अय्यर सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या पहिल्या मॅचसाठी. थँक्यू. धन्यवाद. सो दिस इज़ अ गुड न्यूज़ फॉर ऑल द स्पेक्टेटर्स. देखिए सभी हमारे दर्शकों को बता दूं, टॉस हो चुका है बराबर 5 मिनट पहले 9:35 को, जबकि आपने देखा कि संतोष सुतार और उनके सभी दोस्त लोग यहाँ पे 7:30 बजे से उपस्थित है. अंपायर कमेंटेटर्स भी 8:15 से यहाँ पे आ चुके हैं. एट लास्ट टॉस हुआ है क्योंकि कांडपे ये जो टीम थी थोड़ी लेट आई, कोई बात नहीं, हम उसे भूल जाते हैं. और एकविरा कांडपे और जय बजरंग कांडवल के बीच में ये मैच होगा. चला बाकीच्यांनी बाहेर या, अंपायरला आज जाऊ द्या. तर कांडपेनी नाणेफेकीचा कौल जिंकून बॅटिंग घेतली आणि कांडवळ संघाला फिल्डिंग देण्यात आले. कांडवळ संघाने फिल्डिंगसाठी उतरावं, अंपायर्सना विनंती आहे. दोन्ही पंच आतमध्ये चाललेत आणि शानू कुरेशी आणि त्यांच्याबरोबर आमचे दुसरे अंपायर पण आतमध्ये चाललेत. आता या दोघांच्या माध्यमातून पंचांची भूमिका काल सुंदर पद्धतीने पार पाडण्यात आली आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आमचे रमीन रहीज आणि तसंच आमचे फारुख बारडी
सुरेश घरत आणि शानू कुरेशी. आता शानू कुरेशी चाललेत आणि त्यांच्याबरोबर रमीन रईस आहेत. तर गणेश गायकवाड माझ्याबरोबर कॉमेंट्रीला साथ देतील. आम्ही दोघे या ठिकाणी एन्जॉय करू. उत्कर्ष तो माईक जर पाठव इथे आतमध्ये आणि सामना सुरू करूया. दोन्ही अंपायर गेलेले आहेत. 9:35 टॉस झालं आहे. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. भगवान सूर्यनारायण हे गणपतीला प्रचंड मानतात. ओम श्री एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. ओम भूर्भस्वा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि ओम भूर्भस्वा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि तन्नो दियो प्रचोदयात. तर या आपण सुरू करूया. आमची लहान लहान मुलं हे जे कष्ट करतायत यांचं कौतुक करायला पाहिजे. संतोष सुतार बरोबर सचिन सुतार असेल, कुमार जाधव असेल, दत्ता सुतार, मोठी पाटील, युवराज पाटील, धर्मदीप पाटील, रोशन जाधव, रोशन पाटील, विष्णू पाटील, राकेश सुतार, जयदीप सुतार, जितेश सुतार, पंकज सुतार या सगळ्या लोकांनी खूप कष्ट केले संतोषबरोबर या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. आणि आमचे किरोडीचे पंच ज्यांच्या शुभस्ते टॉस झाला राकेश दिगोडकर साहेब माझ्याबरोबर उपस्थित आहेत. सामना एन्जॉय करतायत त्यांचंही स्वागत आहे. सामना सुरू करूया. इट इज 9:42. पंचांना विनंती करू चला फिल्डिंग लावा. चर्चा नको आहे. कांडवळ मला माहिती आहे तुम्ही वेळेवर आलात. फिल्डिंग लावून लगेच मॅच सुरू करा. 4 ओव्हरची मॅच आहे ना. 4 ओव्हरची मॅच आहे. 1 ओव्हर पॉवर प्ले आहे. बॅटिंगवाल्यांना मला वाटतं 3 ओव्हर आहेत आणि फिल्डिंगवाल्यांना 4 ओव्हर आहे. जे संघ उशिरा येतील त्यांचे 1-1 ओव्हर कमी करण्यात येईल. तर बॅटिंग करणारी जी टीम आहे म्हणजे उदाहरणार्थ कांडपेनी बॅटिंग घेतले त्यांना 3 ओव्हर मिळेल बॅटिंग करायला आणि चेस करायला कांडवळला 4 ओव्हर मिळतील. अंपायरने याची नोंद घ्यावी कारण कांडपे लेट आल्यामुळे त्यांचे 1 ओव्हर कट करण्यात आलं आहे. चला फिल्डिंग लावा. चर्चा नको. चला बॅट्समॅन गेले नाही आहेत. कांडपे चला 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 प्लीज. टेनिस विश्वामधून गणेश मी माझ्या वयाच्या 17व्या वर्षी राम मंदिर म्हणून एक परिसर आहे मीरा भाईंदरमध्ये आणि तिथे मी मॅच बघत होतो अंडरम बॉक्सची आणि त्यांचा कॉमेंटर आलाच नाही काही कारणामुळे आणि त्या लोकांनी मला जबरदस्ती म्हणे सर तुम्ही बसवा. तर आज आमचे पंच हरीश परमारसुद्धा जोडले जात आहेत. त्यांचंही स्वागत आहे. तर आघाडीची जोडी उतरते. 12वा खेळाडू येऊ द्या दोन्ही संघातील कांडपे आणि तसंच खांडवळ. 12वा प्लेअर येऊ द्या. कांडपे बॅट्समॅनचे नावं पाठवा लवकर या. नावं सांगा आणि जा. तर आठवण अशी होती की कॉमेंटर आला नाही अंडरम बॉक्सला. मग या लोकांनी जबरदस्ती मला बसवलं म्हणजे सर तुम्ही बसा तुम्हाला क्रिकेटचं ज्ञान आहे कारण तेव्हा मी लेदर फार मोठ्या प्रमाणात खेळत होतो. तर मला बसवला. शेवटी कॉमेंट्री केली. लोकांना आवडला. अशा पद्धतीने ती सुरू झाली आणि त्याच्यानंतर मागे वळून बघितलं नाही. टप्प्याटप्प्याने भाईंदरमध्ये 3-4 वर्षे कॉमेंट्री केली. त्याच्यानंतर अनिल गुलोदकर टिळक चौकचे विकेट कीपर आणि संतोष साठीलकर प्लेबॉय चेंबूरचे आमचे बॉलर त्याने माझी कॉमेंट्री मला त्यांना खूप आवडली. म्हणजे बाळा तू बाहेर यायला पाहिजे. म्हटलं सांग ना मला कुठे येऊ. मग त्यांनी पहिली टुर्नामेंट मला राजेंद्र माळुकरची चेंबूरला दिली. पहिली टुर्नामेंट जी 5 दिवस आसरेकर सरांनी उद्घाटन केलं त्या स्पर्धेचं. चला सामना सुरू करा प्लीज. बॅट्समॅन गार्ड घ्या. चर्चा नको प्लीज. 9:45 झालेत. काल चेंडू पडला होता 9:55. आज आमची इच्छा होती 8:45ला चेंडू पडावा मात्र ती इच्छा पूर्ण नाही झाली. काय हरकत नाही आहे ते विसरून जातो आम्ही. आता अत्यंत दर्जेदार क्रिकेट कांडपे आणि कांडवळने या ठिकाणी खेळावं. चला दोन्ही बॅट्समॅन आलेले आहेत. बॅट्समॅनचे नावं तुमच्या माहितीसाठी अक्षय आणि राहुल आणि पहिलं षटक घेऊन येत आहेत प्रवीण. प्ले कॉल केला आहे. पहिला चेंडू पडतोय लेट स्विंग. 9:45ला पहिलाच वाईड या ठिकाणी येत असताना शानू कुरेशी समोरचे पंच. गुड अंपायरिंग फ्रॉम ऑल द अंपायर्स. आज परमारचंही आगमन झालं या ठिकाणी. वन ऑफ द गुड अंपायर्स टेनिस विश्वामध्ये पंचांची नक्कीच आम्ही त्याची चर्चा करू. खूप चांगले अंपायर्स दिले टेनिस विश्वाने. टप्पा पडल्यानंतर लेट स्विंग होतोय. प्रवीणचा बीट होत आहेत. फलंदाज अक्षय लागोपाठ दुसरा चेंडू डॉटच्या माध्यमातून कारण 3 षटकं बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळणार आहे आणि 4 षटकं या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमला बॅटिंग करायला मिळणार आहे. लक्षात घ्यायला पाहिजे. वाईड केलं आहे माहिती आहे लक्षात आहे मला. पहिला चेंडू वाईड आला होता
आणि एकच धाव फलका लागले. पॉवर प्ले पहिलं षटक. सामना सुरू करा, थांबू नका, सामना फास्ट खेळा. 11 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. माझी इच्छा आहे संतोष सुतारची आणि माझी की अंतिम सामना जास्त ओव्हरचा व्हावा. पुन्हा एकदा लेट स्विंग. प्रवीण बॅकफुटला थांबतोय. अक्षय रोल करायचं आहे त्यांना पॉईंटच्या डोक्यावरून. मात्र ते चेंडू आणि चेंडूच्या रेषेत जे यायला पाहिजे बॅट ती येत नाही आहे. थोडं लवकर खेळत आहेत आणि त्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क आलेला नाही. डॉट गेलेत. एक वाईडचा चेंडू मिळाला होता. आपण पाहिलं एकच धाव फलकाला लागलेत आणि पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण बघतात. ज्यांनी मॉनिटर ऑन केलं असेल तुमचं स्वागत आहे. श्रीकृष्ण मैदान सापे येते यावेळेला बॅक टू द बॉल खेळून काढतायत प्रवीण. अत्यंत सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये बघा ईशान माझे त्यांचे साथीदार अत्यंत लहान. किती वर्षाचा ईशान? 14 वर्षाचा आहे बघा ईशान. तो माझ्याबरोबर या ठिकाणी माहिती देतोय. सगळं कांडवळ संघाचं सकाळी 9:15 वाजल्यापासून तो आला आहे. ते सामना एन्जॉय करतोय. जय बजरंग कांडवळचा या ठिकाणी कॉम्प्लान पिझ्झा म्हणजे तुझी उंची वाढेल. उद्यापासूनच कॉम्प्लान प्यायचं आहे तुला. यावेळेला चेंडू बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडूला खेळले. शेवटी का होईना बॅटच्या माध्यमातून जी पहिली धाव यायला पाहिजे होती ती आत्ता येते. एक वाईडच्या माध्यमातून आली आहे. बिनबाद 2 धावा. अक्षयने शेवटी स्ट्राईक सोडला आहे. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण करतायत. स्ट्राईकवर येतो राहुल मैहुना आणि ते आता स्ट्राईक घेतील. ते लेफ्ट हँडर आहेत आणि त्या ठिकाणी बघायचं आहे ते कुठल्या पद्धतीने खेळतात. लेफ्ट हँडर का राईट हँडर लक्षात येईल नाही. राईट हँडरच आहेत. मात्र जास्त या ठिकाणी बॉल घेतले ते अक्षयने. मात्र राहुल बघायचं आहे या चेंडूवर काय करतायत प्रवीणच्या सामोरे जात असताना. ऑन साईडला पुल केलाय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. राहुल 6 धावा मारत असताना आजच्या दिवसातला पहिला षटकार डीजे. श्रीराम रामेती रमे रामे मनोरमे सहस्राम तत्तुल्यम राम नाम वरानने. एवढं बोललं की 1000 विष्णूच्या नावाचं पुण्य प्राप्त होतं. प्रत्येक मराठी घरामध्ये रामरक्षा म्हटली जाते. आई आपल्या मुलाला कुशीत घेऊन संध्याकाळी रामरक्षा म्हणते. त्याला रामाची रक्षा मिळावी त्याच्यामागे एक संस्कार आहे मराठी जणांचा. आणि मराठी लोक रसिकाला माहिती असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये 11 जागरूक गणपतीचे देवस्थान आहेत. 5 ज्योतिर्लिंग आहेत हे विसरता कामा नये. सज्ज होत आहेत. 3.5 शक्तिपीठ आहेत. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू. चेंडू बॅट अँड पॅचच्या मध्ये रोल करत असताना ऑफ साईडला ड्राईव्ह केले. धावबादोडीची भीती. एकच यष्टी दिसत होती. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न फिल्डर आपण बघतोय. खूप सुंदर थ्रो राकेश त्या ठिकाणी देत असताना तर षटक संपते पहिलं. धावसंख्या झाली 9. षटकारामुळे अतिशय चांगली धावसंख्या उभारली जाते. काय हरकत नाही. कानपे संघ थोडा लेट आल्या म्हणून त्यांची 1 ओव्हर कमी झाली आहे. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंग घेतले. मैदानावर अक्षयला क्लिक व्हायला वेळ लागला. मात्र राहुलने आपल्या पहिल्या चेंडूवर षटकार मारून संघाच्या धावसंख्येला तारलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा येत आहेत. आणि गणेश काय वाटते पहिल्या षटकात 9 धावा या ठिकाणी येत असताना? निश्चित अतिशय चांगल्या पद्धतीनं षटक हाताळलं होतं. एक षटकार या षटकामध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळाला. पण ज्या पद्धतीनं मारा झाला शिस्तबद्ध मारा झाला. क्षेत्ररक्षणाचीसुद्धा चांगली साथ त्यांना लाभलेली आहे. रुपेश जोशी उत्तम सुतार त्याचप्रमाणे या ठिकाणी दत्ता सुतार या मान्यवरांचं आगमन झालं. आणि बघा जयदीप सुतारला आपण पाहतो आहोत ज्या पद्धतीने तो मंचावर बसलेला आहे. एक डायनॅमिक पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. कारण क्रिकेटसाठी समर्पित भावना आहे. 2-2 संघ त्याच्या सौजन्याने या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. हो का. सगळ्यात पहिला सेल्फी मी काढला जयदीप बरोबरच सेल्फी काढला आणि जयदीपने मला सगळी माहिती आल्याबरोबर दिली सगळी. आणि त्यामुळे हाय पण त्यांनी केलं. जयदीप माझ्या आता व्हॉट्सअपला आलेला आहे आणि त्यांनी 2 संघाला या ठिकाणी सौजन्य केले. महत्त्वाची गोष्ट आहे. आणि एक संघ त्यातला अंतिम फेरीत पोहोचलाय. अंतिम फेरीत पोहोचले. वफाळे बी काल पोहोचलाय अंतिम फेरीत. तर जयदीपचा फार मोठा सहकार्य आहे संतोष सुतारबरोबर या स्पर्धेला. थँक्यू जयदीप. असंच प्रेम असू द्या. कालसुद्धा तो वेळेवर होता. आजसुद्धा तो वेळेवर या ठिकाणी पोहोचले. सामना सुरू होतोय. चेंडू लॉफ करण्याचा अपील होतोय आणि फलंदाज लॉफ करायच्या प्रयत्नात होते. मात्र पंचांच्या नुसार चेंडू कुठेही लागलेला नाही आहे. पहिला पॉवर प्लेमध्ये 9 धावा आल्या. दुसरं षटक या ठिकाणी गोलंदाजी करत असताना निखिल आपल्याला या ठिकाणी बघतोय. जय बजरंग बली की जय. कांडवळ या संघाची गोलंदाजी करत असताना ईशान त्यांचे सहकारी 14 वर्षाचे खेळाडू माझ्याबरोबर आहेत. मला आवडलं काय माहिती आहे काय गणेश. जय बजरंग कांडवळ व्हाईट अँड व्हाईटमध्ये गणवेशामध्ये या ठिकाणी सुंदर पद्धतीने व्हाईट अँड व्हाईट जी ओळख आहे क्रिकेटची. जेंटलमॅन क्रिकेट म्हणतात. क्रिकेट जेंटलमॅन्स गेम म्हणतात. तेच बघायला मिळतं. बोल ना.
येस, जो कोणी संघ बघा फलंदाज बाद झाले तर जेल बाद झाले, कॉट बिहाइंड झाले, तर जो कोणी संघ या ठिकाणी जे संघ लेट येतील त्या संघाला 1 षटक कमी करण्यात येईल. या गोष्टीकडे लक्ष वेधतोय जय मला संतोष सुतार ही माहिती देत आहेत. त्यामुळे कॉट बिहाइंड झाल्यामुळे फलंदाज अक्षय जो पहिला फलंदाज आहे, कारण राहुलनी बाउंड्री सिक्सर मारली होती, अरे नाही राहुल बाद झालं, अक्षय नाही तर राहुल बाद झालं ज्यांनी षटकार मारला होता. अक्षय एका बाजूला आहेत. नवीन फलंदाज आता मैदानावर उतरत आहेत, ते आता खेळण्यासाठी. जो बाद झालाय ना राहुल, जरा थोडा वेळ इथे येऊन बस म्हणजे नावं कळतील. हा राहुल तू ये इथे. नवीन बॅट्समॅन आहे निखिल. तर ज्या राहुलने एक सिक्सर मारली होती तोच राहुल बाद झालाय. त्याला बाद करण्यामध्ये या ठिकाणी गोलंदाजसुद्धा निखिल आहेत, नवीन बॅट्समॅनसुद्धा निखिलच गेलेत. टप्पा पडल्यानंतर चेंडू गुड लेंथवरून टेक ऑफ घेत असताना स्ट्राईकवर फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय, तो निखिल आहे. तो निखिल टू निखिल. गोलंदाज आहेत जाधव, निखिल जाधव आणि बॅट्समॅन आहेत निखिल जाधव. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झालाय. 4 धावा मिळतील. गुड टायमिंग योग्य वेळी तो रिव्हर्स खेळत असताना या 4 धावा त्या ठिकाणी मिळतात. डीजे पाहायला मिळाला. पण अय्यर सर एक गंमत पाहतो आपण नेहमीच फलंदाज खेळायला येत असतात, पंचांचा निर्णय असतो. बऱ्याचदा फलंदाजाला वाटतं का वाईट चेंडू द्यावा, परंतु पंच ज्या पद्धतीनं जज करत असतात पंचांचा निर्णय हा न्यायाधीशाच्या भूमिकेत असतो, त्यामुळे तो फार महत्त्वाचा असतो. अर्थात तुम्ही अक्क मागू शकता, अशातला भाग नाही आहे, तुम्ही अपील करता. मात्र पंच सक्षम आहेत. दे आर द रेफरीज ऑफ द ग्राउंड. दे गॉट द अथॉरिटी टू गिव्ह द डिसिजन. दे गॉट द अथॉरिटी टू प्ले द गेम. त्याच्यामध्ये मीही इंटरफेअर करू शकत नाही. तो अधिकार क्षेत्र त्यांचा आहे. ते जेव्हापर्यंत निर्णय देत नाही तेव्हापर्यंत आम्ही सुद्धा काही बोलू शकत नाही. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट अँड पॅचच्या मधून जातोय. माझे सहकारी समालोचक माझे गुरु सुरेश सर या नेहमी सांगायचे, बाला कीप इट इन युअर माइंड दॅट टिल द अंपायर्स गिव्स एनी डिसिजन वी शुड नॉट स्पीक ऑन दॅट. अगदी बरोबर आहे सर. कारण क्रिकेटमध्ये ना जेवढी एस टी महत्त्वाची आहे त्या एस टी नंतर जर महत्त्वाचा कोण असेल तर तो पंच आहे. अर्थात कारण ते सामन्याला कंट्रोल करतात. चेंडू पडल्यानंतर ऑफसाईडला कट करतात. चेंडू पॉईंटकडे जात असताना धाबाची भीती नाही. फार वेगाने क्षेत्ररक्षक तिथे आले होते. सुदर्शन मात्र षटकं पूर्ण होत आहेत देऊन मैदानावरती आपण बघतोय. पहिल्या षटकात आपण प्रवीणने धावा दिल्या होत्या 9. निखिलचं षटक या ठिकाणी पडतो. 1 चौकार 5 धावा त्याने दिल्या. एकंदरीत धावसंख्या 14 धावा 2 षटकानंतर बघायला मिळत आहेत. इथे 3च षटकं बॅटिंग करायला मिळणार आहेत. उशीर आल्यामुळे 1 षटक या ठिकाणी कमी करण्यात येते कानपेचं. बोला गणेश. जयेश पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. आणि खांडपे संघ एक नोंद घ्या, तुमची ड्रेसिंगसुद्धा वेगळी आहे. स्वाभाविकपणे तुम्हाला 2 धावांची आणखी पेनल्टी बसते आहे, कारण तुम्ही उशीर आलात. फ्री एंट्री टुर्नामेंट आहे, कारण इथे जवळजवळ 1 तास उशीर केला म्हणून 1 षटक कमी केलं आहे. परंतु चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असल्या कारणामुळं 2 धावाच्या पेनल्टीला पण आपल्याला सामोरं जावं लागतं आहे. सो डिसिप्लिन इज डिसिप्लिन, रूल इज रूल, रेग्युलेशन इज रूल. संतोष सुतार माझे जिवलग मित्र आहेत, पण जिवलग मित्र आहे म्हणून क्रिकेटबरोबर काही तडजोड ते करणार नाही आहेत. लक्षात घ्या. कोणाबरोबरही माझ्याबरोबर असं नाही आहे. ते असायलाच पाहिजे, कारण क्रिकेट म्हणजे काय, शेवटी क्रिकेट म्हणजेच महादेव आहेत. कलाकडाचे दैवत नटराज आहे आणि त्यांचा सन्मान करणं, त्यांचा सन्मान केलं तर आपला सन्मान होईल, त्यांचा सन्मान नाही केलं तर आपला सन्मान नाही होणार. एक उदाहरण देतो त्याच्यावरून. पॅटच्या मध्ये चेंडू लॉफ करायचा प्रयत्न, मात्र चेंडू समोर येतोय आणि 4 धावा या ठिकाणी बघायला मिळत आहेत. बॅट्समॅन होते निखिल, ज्याच्या बॅटमधून आहे. चांगली बॅटिंग केली होती. पहिल्या चेंडूच्या सामोरे जात असताना गोलंदाज आहेत मैदानावरती ते राकेश. 3रं षटक आता आहे. शेवटचं षटक आहे कानपेसाठी या ठिकाणी, कारण त्याचं 1 षटक कमी करण्यात आलं आहे. 2 धावांची पेनल्टी, ड्रेस कोड नीट नसल्यामुळे त्यांना 2 धावांची पेनल्टीसुद्धा देण्यात आलं आहे.
लेट स्विंग वाइड, शानू कुरेशी अंपायर हमचे। देखिए कोई भी टूर्नामेंट में अच्छे अंपायर्स होना बहुत ज़रूरी आहे. टेनिस विश्वाच्या माध्यमातून बोलायचं झालं तर सतीश कुरूप, CP महादेवन आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. प्रसाद पगार सुप्रीमोमध्ये माझ्याबरोबर फार मोठ्या प्रमाणात अंपायरिंग केली त्यांनी, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. ते पण आपल्यामध्ये नाही आहेत. श्रीधर शेषन, संदीप ठाकूर, समोर गुड अंपायर. बॅट अँड पॅचमध्ये चेंडू ऑन साईडला खेळलेत, ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी, कव्हर करेपर्यंत बघायचं. एक धाव पूर्ण केले आणि त्याच्यानंतर करुणाकरण कोठियन अजून एक पंच आहेत अतिशय चांगले. त्यांचे चिरंजीव तनुष कोठियन भारतासाठी ऑस्ट्रेलियाच्या समोर ते खेळले आणि आता मुंबईसाठी रणजीमध्ये खेळले. काल 82 धावा हरियाणाच्या समोर अत्यंत क्लासिक बॅटिंग करत असताना तनुष कोठियनने आपला मुंबईची धावसंख्या फार वेगाने पुढे नेली. बॅट अँड पॅचमध्ये चेंडू लॉफ करायचा प्रयत्न, चेंडू जातोय मागे त्या ठिकाणी, कव्हर करेपर्यंत बघायचं. क्षेत्ररक्षक पोहोचतायत, यष्टीरक्षक स्वतः फलंदाज बाद होतोय त्या ठिकाणी आणि मैदानावरती या दुसरा गडी बाद होतोय. DJ आहेत. आपण जर ही सगळी मुलं पाहिलीत ना आणि वेळेवर उपस्थित राहिली त्याबद्दल तर त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे. परंतु ही नवी टीम आहे, चांगली बांधणी आपल्याला पाहायला मिळते आणि अय्यरचं तुमच्यामुळं आम्हाला चालू घडामोडी कळता आहेत. आपण जर पाहिलं तर 40-50 वर्षाचा जो क्रिकेट बदललेला क्रिकेट आणि त्यावेळचा क्रिकेट दर्जेदार अशा पद्धतीनं पंच असतील, खेळाडू असतील, ही सगळी माहिती मिळते आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही या माहितीचा खऱ्या अर्थानं संकलन करतो आहोत. येस, आवश्यक आहे. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजेच महादेव आहेत आणि महादेवाचं ज्ञान वाटल्याने ज्ञानाचं आपला आदर वाढतो. ज्ञान वाढल्याने वाढते असं म्हणतात. त्यामुळे ज्ञान आम्ही 47 वर्ष सातत्याने वाढवतोय आणि तसंच डिस्ट्रीब्यूटसुद्धा करतो आहे. 112 समालोचक आत्तापर्यंत आम्ही घडवलेलं आहे. पुढची आपण मला वाटतं किरवली आणि दुसरी टीम आहे ती NK खांडवळ आणि योगेश 11 आमणे या दोन्ही कॅप्टननी टॉससाठी संपर्क साधावा. चला, योगेश 11 आमणे आणि खांडवळ, NK खांडवळ या दोन्ही संघांना विनंती करेन, आपण जर का ऑनस्क्रीन ही मॅच पाहत असाल तर कृपा करून आता लगेच आपण मैदानाकडे निघायचे. जर क्रिकेट बदललं आहे, प्रत्येक स्पर्धा ही यूट्यूबवर असते, त्यामुळे आपला सामना केव्हा असेल तेव्हाच घरातून खेळाडू बाहेर पडत आहेत. नाही मी जसं उल्लेख केला ना, वेन मॅच म्हणजे तुमचा जर सामना असेल तर तुम्ही तासाभर अगोदर ग्राउंडवर पोचायलाच पाहिजे. आय एम इन दॅट थिंकिंग. वाईट आहे बघा, आता स्वतः या ठिकाणी जयेश सुतारसुद्धा बसलेले, त्याच वेळेला सामना सुरू होतो त्या ठिकाणी. आपण धावसंख्येकडे जाऊया. एक फलंदाजसुद्धा बाद झाला होता. धावसंख्या झाली मैदानावरती ती 21 धावा आणि गडी बाद झाले तर 3 गडी आत्तापर्यंत बाद झालेत. नवीन फलंदाज आले तो अल्केश. खऱ्या अर्थानं ना क्रॅम्प येणं हा जो प्रकार आहे तो तुम्ही कुठेतरी वॉर्मअप करत नाही आहे, तुमची बॉडी गरम करत नाही, डायरेक्ट मैदानात प्रवेश करता आणि त्याचा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून सर म्हणतात ते अगदी योग्य आहे. नाही बरोबर आहे. चेंडू आत येत असताना यावेळेला ऑफसाईडला कट करायचा प्रयत्न, मात्र चेंडूच्या लाईनीत नव्हते. न कळत फलंदाज चेंडूपासून लांब गेले, चेंडूच्या लाईनपासून. तर 3 षटकं पूर्ण झाले, कारण 1 षटकं त्यांचे कमी करण्यात आले, लेट आले म्हणून 3च ओव्हर कानपेला मिळणार आहे आणि 3 षटकाच्या समोर जात असताना 22 धावा त्यांनी केलेले आहेत आणि गडी गमावले ते 3. 23चं टार्गेट त्यांनी या ठिकाणी कांडवळ संघाला. मात्र जयपंजर कांडवळ संघाला 4 षटकं मिळणार आहेत. 24 चेंडूमध्ये या 23 धावा त्यांना करायचे आहेत. लक्षात घ्या, लेट आले म्हणून एकविरा कांडपेचं 1 संख्य षटक कमी करण्यात आलं. जे संघ लेट येतील, संतोष सुतारने सांगितलं त्यांचं 1-1 षटक कमी करण्यात येईल. ते NK कांडवळ आणि योगेश 11 आमणे हे संघ, कारण आमणे इंटरनॅशनल स्टेडियमचा जो प्रोजेक्ट आहे तो याच ठिकाणी आहे. तर MK कांडवळ आणि योगेश 11 आमणे या 2 संघांनी टॉससाठी संपर्क साधावा. तर 23 धावांचं टार्गेट या ठिकाणी. एकविरा कांडपे, आई एकविरा कारल्याला या देवीचं देऊळ आहे लोणावळ्याला, जी कुलदेवी आहे आगरी कोळी समाजातील भरपूर लोकांची. आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग कांडवळ, जे वेळेवर आले, वेळेवर त्यांनी खेळले, या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली. या आपण गोलंदाजीचा ॲनालिसिस या ठिकाणी सांगूया. काय बॉलिंग ॲनालिसिस आहे बघूया. प्रवीण 1 षटक 1 निर्धाव नाही, 9 धावा 1 गडी बाद नाही. निखिल जाधव 1 षटक 1 निर्धाव नाही, 5 धावा 1 गडी बाद. राकेश 1 षटक 1 निर्धाव नाही, 8 धावा 1 गडी बाद. या 3 गोलंदाजांनी गोलंदाजी केली मैदानावर. फॉलो विकेट्स, पहिला 9 वर, दुसरा 20 वर, तिसरा 21 वर. अक्षय यांनी मैदानावरती धावा केल्या ते 1. राहुलने एक षटकार मारला होता, 7 धावा त्यांनी केल्या.
आणि त्याच्यानंतर आपण बघतोय निखिल मैदानावरती ज्यांनी 10 धावा केल्या आणि त्याच्यामुळे संघाची धावसंख्या झाली 22, टार्गेट आहे 23. चला आघाडीची जोडी पाठवा, फिल्डिंग लावून घ्या, मॅच सुरू करा. या ठिकाणी आपण सन्माननीय अतिथींचा सत्कार करणार आहोत. सन्माननीय जयेश पाटील साहेब, खांडपे गावचे प्रसिद्ध उद्योगपती, यांचं आगमन झालं आहे. क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी आहेत. मी उत्तम सुतार यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय जयेश पाटील साहेब, खांडपेचे उद्योगपती यांना सन्मानित करायचं आहे. क्रिकेटचे प्रेमी आणि खऱ्या अर्थानं आम्ही नेहमी त्यांना क्रिकेट खेळताना पाहिलं. या मैदानावरती एकही स्पर्धा जयेश पाटील यांनी सोडली नव्हती, पण यावर्षी ते उतरलेले नाही आहेत. मला वाटतं क्रिकेटपासून थोडे दूर गेलेले आहेत, धंद्याकडे अधिक लक्ष आहे आणि व्यवसायाकडे लक्ष दिल्या कारणामुळं क्रिकेटपासून दूर आणि मैदानात मात्र उतरलेले आहेत. पण मी जयेश पाटील यांना एक सांगू इच्छेन की जर आपली फिटनेस राखायची असेल तर मैदान सोडून जमणार नाही. सन्माननीय जयेश पाटील साहेब यांचा सन्मान होत आहे. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मानचिन्ह. याच्यानंतर आपण सन्मानित करणार आहोत राकेश दिघाडकर. हे व्यक्तिमत्वसुद्धा सर, अय्यर सर, तुम्हाला सांगू इच्छितो की अनेक वर्ष याने आपल्या गावासाठी क्रिकेट खेळलेलं आहे. समर्पित भावना आहे. पंतांच्या भूमिकेतही पाहतो आपण त्यांना. आणि क्रिकेट अगदी कोलून प्यालेलं जे व्यक्तिमत्व, ज्या पद्धतीने तुम्ही आमच्यात बसलेलात त्या पद्धतीने या परिसराचा विचार केला तर राकेश दिघाडकर व्यक्तिमत्वही तसंच आहे. मी उत्तम सुतार साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते राकेश दिघाडकर यांनाही आपण सन्मानित करायचं आहे. माईची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मानचिन्ह या माध्यमातून राकेश दिघाडकर एक मान्यवर व्यक्तिमत्व. आमणे लोणाड असोसिएशनचा आपण विचार केला, खूप सुंदर रीतीनं त्यांच्याकडनं आम्हाला क्रिकेट पाहायला मिळतं. त्यानंतर या ठिकाणी सन्माननीय रुपेश जोशी साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. आपण त्यांनाही सन्मानित करणार आहोत. मी उत्तम सुतार साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते रुपेश जोशी यांनाही आपण सन्मानित करायचं आहे. रुपेश जोशी यांचा सन्मान होत आहे. माईची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि सुंदर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह. आणि या सन्मानानंतर आपण लगेचच मैदानावर जाणार आहोत. 24 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण असणार आहे. समीकरण सोपं आहे, पण क्रिकेट खेळ आहे, रंग बदलणारा सरडा आहे. काल उत्कर्ष बरोबर म्हणाला की सरडा उगाच बदनाम आहे, माणसं आता अधिक रंग बदलतात. असू द्यात, आपण जाऊया खेळाकडे. आणि आमचे गुरुवर्य बाळकृष्णन अय्यर सर. गोलंदाज सज्ज होते. ओमकार, योगेश्वर आणि निखिल आघाडीला. चेंज ऑफ पेस होता. बॉटम हँडचा वापर खूप सुंदर पद्धतीने कॉमेंट्री बॉक्सला ही सलामी श्रीकृष्णाला. बरोबर चेंडू श्रीकृष्णाच्या बाजूला येत असताना स्ट्रेट बॅटनी क्रिकेटमधलं तंत्र मंत्र दाखवत असताना गणेश देखणा फटका. कारण गोलंदाजाच्या डोक्यावरनं ज्या पद्धतीने फटका खेळला आहे, तंत्रशुद्ध फलंदाजी आहे. म्हणजे केवळ आमच्या अंगावर व्हाईट ड्रेस नाही आहे, आम्ही क्रिकेटसुद्धा त्याच पद्धतीने खेळतोय. पहिला फटका तरी सांगतोय. येस, अंडर 25चे हे सगळे खेळाडू कांडवळचे खूप चांगला परफॉर्मन्स दाखवत असताना चेंज ऑफ पेस आहे. फुल टॉस आहे, ऑन साईडला लॉफ केलाय. सामना लवकर संपवणार आहेत. इट इज अ बिग सिक्स. धन्यवाद डीजे. 2 चेंडू 10 धावा. गणेश बोला. NK खांडवळ, विवेक आणि योगेश 11 आमणे दोन्ही संघांना विनंती करेन, प्लीज आपण लवकरात लवकर मैदानावरती टॉससाठी यायचं आहे. NK खांडवळ वर्सेस योगेश 11 आमणे. MK कांडवळ आणि योगेश 11 आमणे दोन्ही कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी या. तर 2 चेंडूमध्ये 10 धावा 500च्या बॅटिंग ॲव्हरेजने कुठलेले आहेत या ठिकाणी योगेश्वर यांनी. ओमकार विरुद्ध योगेश्वर अशी फाईट आहे आणि योगेश्वर आपलं रुद्र स्वरूप दाखवत असताना यावेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर तुला अपेक्षापेक्षा जास्त वरती आला. टॉपेजला लागत होता तो, मात्र तीच चर्चा करायला पुढे गेलेले त्यांचे सहकारी ते म्हणजे निखिल योगेश्वरला सांगायला. मग तर 3 चेंडूत तब्बल 10 धावा नक्की 333च्या बॅटिंग ॲव्हरेजने बॅटिंग करतात. लेफ्ट हँडर आहेत. आणि जसं सौरभ गांगुलीला आपण आघाडीला वन डे इंटरनॅशनलला पाहिलं सचिन बरोबर, तसंच या ठिकाणी निखिल आणि योगेश्वर इथं आहेत. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होते. राऊंड द विकेट पुढचा चेंडू चेंडूला आत आणण्याचा प्रयत्न, बॅकफुटला आले, नटराज स्टाईल रोल करत असताना चेंडूला ऑन साईडला फेकलं. मात्र पॉवर प्ले आहे. क्षेत्ररक्षक डीप लावते, कव्हर करेपर्यंत 1 धाव पूर्ण होते. या 1 धावनी धावसंख्या पुढे सरकते मैदानावरती, ती आपल्याला बघायला मिळते. 11वर फक्त 12 धावांची गरज आहे. बोला गणेश. 2 झेल सुटलेत. तिसऱ्या चेंडूवरील झेल यष्टीरक्षकांना सुटला
आताही झेल हातात लागलेला होता, झेल पकडणं गरजेचं होतं कारण 2 धावांची पेनल्टी. हे षटक संपल्यानंतर 2 धावा आपोआप आपण जर पाहिल्या Add करू. तर खांडवळ संघाच्या धावसंख्येत वाढणार आहेत. येस 2 धावा ॲड करायचे षटक संपल्यानंतर, लक्षात घ्यायचं आहे कारण 2 धावांची पेनल्टी ते देण्यात आलं होतं. संघ मैदानावरती ते कांडपे या संघाला ड्रेस कोड नीट नसल्यामुळे बॅट अँड पॅचमध्ये चेंडू लॉफ करायचा प्रयत्न निखिल आहे. फलंदाज ऑन साईडला खेळले, चेंडू ट्रॅव्हल होते डीपमध्ये, क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत अजून एक धाव पूर्ण करतायत. धावसंख्या पुढे सरकता येते आता 12 या धावसंख्येवर. 23 धावांचं टार्गेट आहे, करायला 24 चेंडू दिलेत. दुसऱ्या बाजूला 3 ओव्हरमध्ये एक टार्गेट उपलब्ध करून दिले ते कांडपे या संघाने. 2 धावांची पेनल्टी आहे आणि कांडवळ संघ खूप चांगल्या पद्धतीने निखिल आणि तसंच योगेश्वर स्ट्राईकवर आले. लेफ्ट हँडर खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना फारुख या ठिकाणी गुड मॉर्निंग. आमचे लिजन अंपायर यांचं आगमन होत असताना सज्ज होत आहेत पुन्हा एकदा. पुढचा चेंडू घेऊन ओमकार, चेंज ऑफ पेस आहे, लेग ब्रेक नाही बघायचं आहे, जास्त बाहेर गेला आहे. पंचांचा इशारा येतो वाईट म्हणून. लेफ्ट हँडरसाठी तो ऑफ ब्रेक होणार आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू टर्न होतोय थोडासा, मात्र ही गोष्ट पाहिली या ठिकाणी योगेश्वरने की चेंडू जास्त बाहेर जातोय, चेंडूला सोडून दिला आणि पहिल्या षटकात धावांचा पाऊस पाडायचा प्रयत्न या ठिकाणी सातत्याने आपल्याला बघायला मिळतोय मैदानावरती. ते म्हणजे जय बजरंग कांडवळ अंडर 25चे सगळे खेळाडू व्हाईट अँड व्हाईटमध्ये खेळत असताना पुन्हा एकदा ओमकार कॉमेंट्री बॉक्सिंगकडून सापेंकडून गोलंदाजी करत असताना चेंडू गुड लेंथ करून येतोय. बॅकफुटला दाबून चेंडू ऑन साईडला उचलायचा प्रयत्न, चेंडू जातं डीपमध्ये त्या ठिकाणी फाईन लेग विभागामध्ये पहिली धाव पूर्ण केली योगेश्वरनी आणि त्याच दरम्यान चेंडू कव्हर करतायत त्या ठिकाणी फिल्डर. त्यामुळे एकच धाव बघा, स्वतः शानू कुरेशी विचारतायत एक्झॅक्टली तो चेंडू कुठे कव्हर केलाय, मात्र ओव्हर झालेली आहे त्यामुळे एक धाव पूर्ण होते. एक धावाने धावसंख्या पुढे सरकते ती आता 2 धावा आपण पेनल्टीचे ॲड करू, त्यामुळे धावसंख्या 14 झाली आहे. त्याच्यात 2 धावा पेनल्टीच्या ॲड झाल्या, त्यामुळे 16 धावा झालेल्या आहेत आणि आता धावा पाहिजेत फक्त मैदानावरती 7. बोला गणेश. निश्चितपणे आपण केवळ 7 धावा दूरात विजयापासून. मात्र एक बदल केलेला आहे आयोजकांनी. या सामन्यातील विजेता संघ हा 2 हात करणार आहे आरडी किरवली या संघाबरोबर. दरम्यान या ठिकाणी योगेश इलेवन आमणे संघ आलेला आहे, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि एन के खांडवळ जर आपण उपस्थित होत असाल तर त्वरित आपली उपस्थिती नोंदवायची आहे. केरोली संघाने तयार राहावं. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो केरोलीशी खेळेल, तयार राहायचं आहे. इथे फक्त 7 धावांची गरज आहे कारण 14 धावा झाल्या होत्या, मात्र 2 धावा पेनल्टीच्या ॲड केल्या, त्यामुळे धावसंख्या 16 झाली आणि त्यामुळे आता फक्त अवैध मैदानावर 7 धावा. 23 धावांचं टार्गेट या ठिकाणी कांडपे संघाने दिलेत 3 षटकामध्ये. मात्र 4 षटकं इथे मिळणार आहे कांडवळ संघाला खेळायला, कारण लेट आल्यामुळे कांडपे संघाला 1 षटक कमी करण्यात आलं आणि 2 धावांची पेनल्टी. ड्रेस कोड नीट नसल्यामुळे इथे 2 धावा या पहिल्या षटकात ॲड झाल्या. 14 वरून 16 झाले. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, डीप मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत 1 धाव. फलंदाज होते योगेश्वर आणि योगेश्वरच्या बॅटमधून 1 षटकार चौकार पहिल्या षटकात आपण पाहिला. एकंदरीत मैदानावरती ते 6 चेंडूला खेळायला गेले. 6 चेंडूला सामोरे जात असताना 13 धावा त्यांनी केल्या. 225च्या बॅटिंग ॲव्हरेजने आता मैदानावर धावसंख्या पुढे सरकते 17वर. आता धावा पाहिजे 6. स्ट्राईकवर येते निखिल, सामोरे जाईल गोलंदाज मैदानावरती मोहित. याला तयार होत आहेत मोहित वाशेरे एंडकडून. अँगल होत असताना मी नेहमी बोललो राईट आर्म राऊंड लेफ्ट आर्म ओव्हर, या ठिकाणी राईट हँडरसाठी एक अँगल होतो. त्या अँगलसाठी एक वेगळं स्टान्सची गरज असते. आम्ही तटस्थ राहू, कॉमेंटेटर म्हणून बोलणार नाही, मात्र मॅच संपल्यानंतर नक्कीच ती जे कानमंत्र आहे तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू. या ठिकाणी तो एक वेगळा स्टान्स घेतला आहे, आता घेतला आहे त्या बॅट्समॅननी. तो स्टान्स महत्त्वाचा आहे. तुमचा खांदा परफेक्टली बॉलरच्या समोर घ्यायला पाहिजे, तरच तुम्ही लेफ्ट आर्म ओव्हर राईट आर्म राऊंड खेळू शकता. यावेळेला चेंडू बॅकफुटला आले, निखिल यांनी ऑन साईडला उचलायचा प्रयत्न केला, चेंडू जातोय डीपमध्ये त्या ठिकाणी आणि खूप सुंदर आणि चेंडू 6 धावांसाठी जातो आणि सामना इथे जिंकलेला आहे असं मला वाटतं. यस, मॅच फिनिश केलं आहे योगेश्वर आणि निखिल यांनी 10 विकेटनी. अंडर 25ची टीम जय बजरंग कांडवळ व्हाईट अँड व्हाईटमध्ये वेळेवर आले. 10 विकेटनी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली आणि या आपण बघूया मॅन ऑफ द मॅच आहेत मैदानावरती. सामनावीरचं पारितोषिक आहे ते निखिल जाधव यांनी खूप चांगली बॅटिंग केली. गोलंदाजीसुद्धा त्यांनी केली. मैदानावरती 5 धावा देत असताना 1 विकेटसुद्धा काढलेत. तर निखिल जाधवनी स्टेजवर यावं. गणेश गायकवाड यांच्याकडे माईक सुपूर्द करू. पहिला सामन्यातील पहिला सामना वीर या ठिकाणी सुरू करू. मात्र संतोष सुद्धा 7:30ला आले, अंपायर कॉमेंटेटर 8ला आले. मॅचचा चेंडू पडला 9:50 बॉल टॉस झाला 9:35 कारण कांडपे संघ लेट आला काय हरकत नाही, त्याची किंमत त्यांना मोजावी लागली आणि हा सामना जिंकला जय बजरंग कांडवळ यांनी. ओव्हर टू गणेश गायकवाड. धन्यवाद सर. दरम्यान या ठिकाणी मदन दत्तू जाधव म्हणजेच MD यांच्या सौजन्यानं ट्रॉफी आहे. मी राकेश दिगाडकर यांना विनंती करतोय, आपण निखिल जाधव अतिशय उत्कृष्ट ज्यांनी खेळ केलेला आहे त्याला आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत.
अभिनंदन निखिल आणि पुढच्या फेरीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. मला वाटतं आपण पुढच्या सामन्याची लगेचच नाणेफेकी, तर या ठिकाणी MD यांच्याकडनं गिफ्ट आहे आणि आपण ते जयेश पाटील साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभहस्ते प्रदान करणार आहात. धन्यवाद. आपण नाणेफेकीकडे जायचं आहे. नाणेफेकी आपण करणार आहोत. दोन संघ आहेत जे एकमेकांशी झुंजतात. एका बाजूला RD किरवली संघ असेल, दुसऱ्या बाजूला आपण खांडवळ संघाला पाहणार आहोत. रुपेश जोशी यांना विनंती करतोय आपल्या शुभहस्ते आपण नाणेफेकी करूया आणि नाणेफेकीचा कौल प्राप्त करणाऱ्या कर्णधाराला राजेश पाटील साहेब यांच्याकडनं शीतपेय असतं. चला नाणेफेकी होत आहे. जय बजरंग खांडवळ संघ आणि RD किरोली पोलीस पाटील अशाच पद्धतीने निर्णय आलेला आहे. विजय संघाच्या कर्णधार राजेश पाटील यांच्याकडनं शीतपेय आहे ते आपण प्रदान करूया. तर मी अतिथींना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे.